आयराव सर नमस्ते. नमस्कार सर. सर आज बुधवार 2 एप्रिल 2025 या दिवशी आम्ही तुमच्या या शेतामध्ये आलेलो आहे. तर तुम्ही आता हा जो वाण लावलेला आहे काय माहिती द्याल तुम्ही आम्हाला याच्याविषयी? सर हा जपानी झेन आंबा आहे. ही नवीन संकरित वाण आहे आणि हा जर बघितलं तर दिसायला केशर आंब्यासारखा आहे आणि खायला हापूस आंब्यासारखा आहे. बरं, आता तुम्ही याची जी झाडांची लागवड केलेली आहे तर ही तुम्ही खूप जवळ जवळ झाडं लावली, म्हणजे जवळ असं जर पाहिलं तिथं 3-3 फुटावर झाड लावलेलं दिसतंय. त्याला बरेचसे आंबे पण आलेले. तर याला ह्या एप्रिल महिन्यामध्ये हा जो मोहर आलेला आहे एवढ्या लहान वयात याला हे कसं शक्य आहे? सर हे नवीन संकरित वाण असल्यामुळे या झाडाची जास्त हाईट वाढत नाही आणि सुरुवातीपासूनच म्हणजे 8 ते 9 महिन्यापासूनच आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो. आता या ठिकाणी जर बघितलं तर एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण भारतामध्ये कुठल्याच आंब्याच्या झाडाला मोहर दिसणार नाही. हा, आता बरोबर बरेचसे आंबे सेटिंग झालेले दिसतात. आंब्यांना मोहर ह्या दिवसामध्ये नसतो, परंतु तुमच्या ह्या बऱ्याचशा झाडांना मोहर आणि सेटिंगचा आंबा पण आपल्याला बघायला मिळतो. तर तुम्ही ही किती फुटावर झाडं लावलेले? या आंब्याची लागवड ही दर 3 फुटावरती लागवड केलेली आहे. बरं, आता हे मधलं अंतर किती आहे मग? मधलं अंतर 12 फुटाचं आहे. हा सर, म्हणजे आता जे अंतर तुम्ही सांगितलंय की हे 12 बाय 3 फुटावर, अजून याच्या वेगवेगळ्या पद्धतीने लागवडी करता येते का? येस सर, याच्या वेगवेगळ्या पद्धतीने लागवडी आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं आता 12 बाय 3 फुटावर, तसंच 9 बाय 3 फुटावरती लागवड करता येते आणि त्याच्यानंतर आपण अजून 6 बाय 3 फुटावरती पण आपण याची लागवड करू शकतो. वा, म्हणजे इथं तुम्ही जे सांगितलंय की याच्यामध्ये तुम्ही दुसरं पण पेरूंची पण वाण झाडं लावलेली दिसतात. हो, यामध्ये आपण मिश्र शेतीचं काम करतो. या मिश्र शेतीमध्ये आपण सदाबहार पेरूची लागवड केलेली आहे. बर बर बर, खूपच छान साहेब. आता हा 9 बाय 3चा जो प्लॉट आहे तुमचा, याला प्रत्येक झाडाला जर आता पाहिलं तर या प्रत्येक फांदीला मोर आलेला दिसतो. येस सर. हा, मग ह्या ज्या फांद्यांना मोहर येतो तर हा कसा 12ही महिने येतो का? येस सर. आता हा जपानी झेन आंबा जो आहे तर याला वर्षातून 2 ते 3 वेळा बहार येतो. म्हणजे आपण वर्षातून 3 वेळा याचं उत्पन्न घेऊ शकतो. हा, म्हणजे 2-3 वेळा बहार येतो, म्हणजे याला वर्षभर बहार येतो. वर्षभर बहार चालूच असतो. बर, मग याला घेण्याची जी पद्धत आहे ही कशी, तुम्ही म्हणजे काही शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन कसं कराल? तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडून हा जपानी झेन आंब्याची लागवड करणार त्यावेळेस तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिला जाईल. बरोबर, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना याचं संपूर्ण माहिती मार्गदर्शन हे लागवडीपासून तर कसं, म्हणजे पूर्ण औषधं वगैरे याचं संपूर्ण मार्गदर्शन करता का? याचं तुम्हाला सर्व खतांचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. झाड लागवडीपासून तर फळ काढेपर्यंत, मार्केटमध्ये फळ विकण्यापर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. वा सर, मग साधारणपणे आता ह्या जो आंबा तुम्ही म्हणाले की याला वर्षभर माल येतो आणि हा केशर आंब्यासारखा वाण आहे आणि याला चव जर म्हटलं तर हापूस आंब्यासारखी 12 महिने याला आपण याच्यावर उत्पन्न 2-3 वेळेस घेऊ शकतो. म्हणजेच या आंब्यापासून शेतकऱ्याला खूप चांगला लाभांश मिळेल. साधारण हे आंब्याचं झाड किती उत्पन्न देऊ शकतं, म्हणजे पहिल्या वर्षापासून? तर उत्पन्न म्हणजे शेतकऱ्याला याचा कसा लाभ होतो असं मला म्हणायचं होतं. आता ह्या जपानी झेन आंबा आहे तर यामध्ये जर बघितलं तर वर्षभरामध्ये पहिल्या वर्षी 2 ते 5 किलो आपण उत्पन्न घेऊ शकतो. आणि टप्प्याटप्प्याने जर बघितलं पुढे तर दुसऱ्या वर्षी 5 ते 10 किलो माल आणि तिसऱ्या वर्षी आपण 20 किलो साधारणतः माल आपण एका झाडावरून घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे हा 30-40 वर्ष तुम्हाला उत्पादन देणारा वाण आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही आता जो हा सदाबहार पेरूची पण लागवड केलेली, याची छाटणी पण तुम्ही घेतलेली दिसते आणि त्याच्यामध्ये हा जो वाण लावलेला आहे तर त्याच्यामध्ये हे उंच झाड लावलेलं आहे, कशाचं आहे हे उंच झाड? जर बघितलं तर हे मोहगणीचं झाड आहे. आणि मग ह्या मोहगणीच्या झाडापासून याला काही प्रादुर्भाव होत नाही का? प्रादुर्भाव कुठल्याच पद्धतीचा नाही या झाडांना. इकडे जर बघितलं तर आपण मिश्र शेतीमध्ये 3 एकरची शेती आपण 1 एकर मध्ये करत असतो आणि मध्येच आपण हा इकडे जपानी झेन आंबा लावलेला आहे, सदाबहार पेरू आहे आणि मोहगणीचे झाडं लावलेले आहेत. वा, म्हणजे एकाच वेळेस तुम्ही पेरू, आंबा आणि मोहगणी ह्या वेगवेगळ्या झाडांचं उत्पादन या ठिकाणी शेतकऱ्यांना घ्यायला सुचवू शकता. खूपच छान अशी माहिती दिली. अजून तुमचे काही प्लॉट आहे का ह्या आंब्याचे? आहेत ना सर. चला आपण ते बघूया. सर तुमचं मियावाकी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये स्वागत आहे.
धन्यवाद सर. म्हणजे हा तुमचा दुसरा प्लॉट आहे का? हो, हा आमचा दुसरा प्लॉट आहे. अच्छा, याच्यामध्ये तुम्ही आता कोणकोणते वाहन लावलेले? यामध्ये बघा तुम्ही प्रत्येक झाडाच्या प्रत्येक गल्लीच्या सुरुवातीला आपण एक नारळाचं झाड आणि मोहगणीचे झाड पण लावलेले आहेत. बर बर. आणि याच ठिकाणी तुम्हाला परत सदाबहार पेरू आणि जपानी झेंडा आंब्याची लागवड झालेली आहे. अच्छा, म्हणजे हा जो पेरू आहे तर याचं साधारण वय म्हणजे आमच्या माहितीनुसार याचं किती वय आहे? या सदाबहार पेरूच्या वाणाची जे वय आहे हे 6 महिन्याचं आहे. अच्छा, 6 महिन्याच्या वाणाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं खूप बहार आलेला आपण बघायला मिळतो. पिशवी पण लावलेली. तर तुम्ही ह्याला हे वरून असं का बरं टाकलेलं आहे आच्छादन? हे आच्छादन याचे सुरक्षिततेसाठी टाकलेले अच्छा, हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं याला तुम्ही हे क्रॉप कव्हर दिलेलं आहे का? वा, छान. मग आता इथं जर हा जो पेरू आहे त्याच्याबरोबर तुम्ही जो झेन आंबा लावलेला आहे तर ह्या झेन आंब्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बहार आलेला दिसतो. म्हणजे आपण जो मागाशी बघितला तो वाण आणि हा वाण एकच आहे का? हो, हा. अच्छा, हा आणि तो आंबा एकच आहे. हा, बर बर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ह्या सर्व वाणांवर काम करता, शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करतात. आता इथं हा आंबा कसा लागवड केलेली तुम्ही, आंबा आणि पेरू? हा, काय म्हटले सर तुम्ही याला? हा, आता इथे लागवडीची पद्धत जर म्हटली ना तर 12 बाय 3 फुटावरती आपण जपानी झेन आंब्याची लागवड केलेली आहे. बर. आणि 12 बाय 2 फुटावरती आपण सदाबहार पेरूची लागवड केलेली आहे. अच्छा, म्हणजे 2-2 फुटावर या ठिकाणी पेरूचं झाड लावलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 3 फुटावर तुम्ही आंब्याचं पण झाड लावलंय. त्याच्या संपूर्ण सुरुवातीला नारळ, मोहगणी यांचं झाड लावलंय.